पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचा फॉर्म रद्द करण्याची धमकी व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंचा आरोप। दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कल्पोलकल्पित आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, सुळेंच्या आरोपानंतर सुनील तटकरेंची प्रत्युत्तर। पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये शुभारंभ सोहळा। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू टर्न ठरेल, आमचं सरकार आल्यावर महिलांना 3000 देणार, लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हल्लाबोल। राज्यात 3 घाशीराम कोतवाल, पराभवाच्या भीतीनं फडणवीसांकडून लोकांना धमक्या, फडणवीसांच्या डर्टी पॉलिटिक्सचा अंत होतोय, राऊतांची टीका। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन, फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, 15 ते 16 जण ताब्यात, जनजीवन पूर्वपदावर, पोलीस बंदोबस्तात तैनात। दंगल झालेल्या परिसरातून आज हिंदूंची कावड यात्रा गेली। नाशिकमधील राड्यानंतर आज तातडीची बैठक, पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा, महाविद्यालय, बाजार समित्याही बंद राहणार। पासपोर्ट आणि आयटीआर घेऊन येते, कुठे येऊ कळवा, अन्यथा दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार। अंजली दमन यांचं ट्विट, तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा। महंत रामगिरींचे मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या, कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार, संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा, समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिंता। नितीन गडकरी आणि शरद पवार आज वर्ध्यामध्ये एकाच मंचावर, एका मंचावरून दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष। विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्याला केंद्राचे गिफ्ट, ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्प आणि पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी। आम्ही मंजुरी देऊनही पुण्यामध्ये मेट्रो उशिरा का सुरू होतीये, विकास होत असल्यास विरोध करणार नाही, निवडणुकांच्या तोंडावर हा दिखावा असू नये, वडेट्टीवारांची टीका।